कालपर्यंत हसत खेळत असलेलं कुटुंब अचानक संपलं. त्या कुटुंबाच्या नातलगांचा हा आक्रोश आहे. एका मुख्याध्यापकानं पत्नी आणि 2 मुलांसह जीवन संपवल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामध्ये घडली आहे. योगेश पाटील असं या मृत मुख्याध्यापकाचं नाव. त्यांनी पत्नी आणि 2 मुलांना विष देऊन नंतर स्वतःही जीवन संपवलं. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. योगेश पाटील हे नंदुरबारमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून शिकवत होते. दरम्यान योगेश पाटील यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली. त्यातून त्यांच्या डोक्यावर तब्बल 1,80,00,000 रुपयांचं कर्ज झालं. या कर्जाच्या चिंतेमुळेच योगेश पाटील यांनी टोकाचं पाऊल उचललं. पण यात त्यांना सातत्यानं तोटा होत होता. तसंच या तोट्यामधूनच त्यांच्या डोक्यावर सुमारे 1,80,00,000 आसपासचं कर्ज झालं. त्यामुळे ते चिंतेत होते. त्यातूनच योगेश यांनी पत्नी माधुरी, मुलगा अथर्व आणि शिवांश यांच्यासोबत मिळून जीवन संपवलं. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. वैराग पोलीस ठाणे हद्दीतील हातीज या गावी एक दुर्दैवी आज घटना घडलेली आहे. सदर घटनेमध्ये योगेश बाळासाहेब पाटील वय 41 वर्ष हे जिल्हा परिषद शिक्षक नंदुरबार येथे कार्यरत होते. ते आणि त्यांची पत्नी माधुरी तसेच मोठा मुलगा अथर्व आणि लहान मुलगा शिवांश असे सुट्टीनिमित्त गावाकडे वैराग पोलीस ठाणे हद्दीतील हातीज या गावी एक दुर्दैवी आज घटना घडलेली आहे. सदर घटनेमध्ये योगेश बाळासाहेब पाटील वय 41 वर्ष हे जिल्हा परिषद शिक्षक नंदुरबार येथे कार्यरत होते. ते आणि त्यांची पत्नी माधुरी तसेच मोठा मुलगा अथर्व आणि लहान मुलगा शिवांश असे सुट्टीनिमित्त गावाकडे आले होते. आणि गावाकडे आल्यानंतर शेअर मार्केटमध्ये प्रचंड लॉस झाल्याकारणाने योगेश बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्या 2 जे लहान मुलं आहेत त्यांना आणि पत्नीला विष देऊन जीवानीशी ठार मारल्याची संशयित घटना घडलेली आहे. आणि त्यानंतर स्वतः विष पिल्याला दिसून येत आहे आणि नंतर गळफास घेऊन स्वतःही मरण पावले आहे. त्या अनुषंगाने वैराग पोलीस ठाणे येथे एक घटना नोंद झाली आहे आणि पुढील तपास चालू आहे. सुसाईड नोट वगैरे काही सापडले आहे का? त्यात आहे सुसाईड नोट आहे. त्याच्यामध्ये त्यांनी विस्तृतपणे शेअर मार्केटमध्ये कधी सुरुवात केली, त्यांना कसा फायदा झाला, त्यानंतर कसा लॉस झाला याचा विस्तृतपणे त्यात उल्लेख केला आहे. तसंच त्या घटनेबाबत त्यांनी आईची, कारण त्याला वडील नाही आहेत, आईला माफी मागितली आहे. कारण ही त्याच्याकडून खूप काही लॉस झाला होता आणि तरीसुद्धा तो त्यात वाहत गेला, गुंतवत गेला होता आणि त्यामुळे प्रचंड लॉस झाला होता आणि त्यात मानसिक त्याचा खूपच खचला होता. आणि त्या कारणानेच बहुतेक त्यांनी स्वतःच्या 2 चिमुरड्यांना, पत्नीला विषपासून जीवानीशी ठार मारलं आणि स्वतःही आत्महत्या करून जीवन संपवलेले दुर्दैवी आणि हृदय पिटून टाकलेली घटना घडलेली आहे. पैसे वगैरे कोणाकडे घेतले होते का? तसं पैसे त्याचे नात्यातले जे आहेत त्यांच्याकडनं त्यांनी हे शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी पैसे घेतल्याचा उल्लेख केला आहे. परंतु त्यांना तो पैसा देऊ शकत नसल्याने त्यांच्याबद्दलही त्यांनी स्वतःच दुःख व्यक्त केलेलं आहे. वारंवार सांगत असतात, योगेश पाटील यांनी शेअर बाजारातील तोट्यामुळे कुटुंब संपवलं, पण त्यांच्या म्हाताऱ्या आईला जिवंतपणे मुलगा, सून आणि नातवांचे मृतदेह पाहण्याची वेळ आली. हे दृश्य पाहून संपूर्ण गाव देखील हळहळलं. लोकमत.com, सोलापूर.